त्याला काय करायचंय, गोपीचंद पडळकरला बदनाम करायचं. अरे गोपीचंद पडळकर काय असा तयार झालाय का? असे लय अटॅक घेऊन मी इथं आलोय. 2-2, 3-3 महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय. तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये 2-2 महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो. माझ्यावरती आरोप केले जातात. जतला माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? त्यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. एवढ्या खालच्या लेवलला. आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा. ये माणसं पाठव. डोळं तिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना. मी भ्रष्टाचारमध्ये नसतो. मी याच्यावर काय झालं, पवारांनी काय केलंय? पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, हे वक्तव्य शोभनीय नाही. पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही. नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती AI माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा. मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या. आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. चला उद्या.